हरिओम. आवाज येतो ना बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठ मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. जाणीव श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये सुरुवात करायची आहे कपालभातीला. सावकाश कृती थांबवायची. कपालभातीनंतर काही क्षणासाठी आपला श्वास थांबतो आणि त्यानंतर तो पुन्हा पूर्ववत सुरू होतो याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे. आपण करतोय नेत्रशुद्धी. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी स्थिर डोळ्यांमध्ये आपल्या मनामध्ये आपण सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिरत्राटक. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सो संवेद्या आत्मवेद असा हा ओम. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, कालातीत, त्रिगुणातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. सावकाश डोळे बंद करून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं स्मरण आणि ओमचं चिंतन. आपण केली आहे नेत्रशुद्धी. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्चपटीतला असेल अकार लांबवलेला. या उच्चाराकरिता आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. क्षण शांत. दुसरा उच्चार करूया. मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चाराकरिता पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. तिसरा उच्चार मकार लांबवलेला खालच्या पट्टीतला. याकरिता पुन्हा एकदा आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ.
चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा मानसिक उच्चार. याकरिता पुन्हा एकदा आपण एक सह श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार, याला कोणतंही प्रमाण नाही. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. करूया नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कंबरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओम पुढे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. उभं राहायचंय. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि सुरुवातीला आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. आपल्याला हाताच्या मुठी वळून द्यायच्या आणि त्या आपल्या छातीच्या इथे ठेवायच्या. आणि आता हळूहळू सुरुवात करूया स्पॉट जॉगिंगला. अगदी सावकाश तिथल्या तिथे जॉगिंग करायची. स्पीड आपल्याला वाढवायचा नाहीये, तसाच ठेवायचा आहे. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर ठेवायची आहे. 5 ते 6 वेळेला आपल्याला तिथल्या तिथेच आपण जॉगिंग करतोय. बरोबर. आणि आता हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आणि आता आपण हँड रोटेशन करणार आहोत एकत्र. पाय तसेच चालू ठेवायचे, पाय तसेच चालू. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात समोर आणि मागे, समोर मागे. बरोबर. आपल्याला असंच चालू ठेवायचं, समोर आणि मागे गोलाकार फिरवते रोटेशन. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हात समोर. दोन्ही हात समोर आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 5. बरोबर. पुन्हा तसेच आपले हात छातीपाशी येतील. हात तसेच छातीपाशी येतील. आणि आता थोडंसं स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा. थोडासा स्पीड वाढवायचा प्रयत्न. आणि पुन्हा एकदा हळू हळू हळू, कमी कमी कमी. आणि थांबायचं. विश्रांती. बघा पोटऱ्यांच्या इथे थोडासा ताण आला असेल. मान मागे सैलसर सोडून द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर मुखदोटी करून द्यायचे. थोडस पुढे झुकायचं आणि नाकाने श्वास भरून घ्यायचा. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. तर दोन्ही पाय पुन्हा जुळलेले. आणि आता आपण टाळी वाजवणार आहोत. एकदा पुढे आणि एकदा मागे. बघा, एकदा समोर आणि एकदा मागे. एकदा समोरून आणि मग एकदा मागे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 8 9 बरोबर. आणि आता एकदा वर आणि उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याच्या खाली. पुन्हा एकदा वर टाकून मारायची. मग डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याच्या मांडीच्या खाली. असं पुन्हा एकदा डायनामिक आपण कृती करणार. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि सुरुवात करूया. 2 3 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20.
बरोबर. थोडासा स्पीड हळूहळू वाढवायला सुरुवात करायची. आणि आता आपल्याला क्रॉस टाळी करायची बघा. उजवा हात म्हणजे क्रॉस, उजवा हात वर डावा हात खाली. हा, थोडस मागून थोडस आपण छातीला एक्सपान्शन द्यायचं असं. आणि मग पुढून टाळी, मग पुन्हा क्रॉस करून एकदा उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला. ठीक आहे. हा बरोबर, एकदा उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला. अशी आपल्याला फक्त आपण मात्र मध्यभागी राहणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, पाठ करा मान सरळ आहे. आणि एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर कर. 9. बरोबर. 10 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. बघा हाताच्या तळव्यांना झिणझिणे आले असतील, तिथला जो ब्लड सर्क्युलेशन आहे आपलं ते चांगलं होतं, ते सुधारायला मदत होते, थोडस ऍक्टिव्हेट होते. आता दोन्ही हात कमरेवरती, थोडस पाऊल रोटेशन करून घेऊया. पाय समोर आणायचा आहे, उजवा पाय. आणि थोडस स्ट्रेच द्यायचं आहे. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, पाचही बोटांमध्ये ताण. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. आणि रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. एक फक्त अँकल मधून हालचाल, 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर. उजवा पाय खाली. हीच कृती डाव्या पायाने करूया. डावा पाय पुढे घेऊन यायचा आहे. आणि आता श्वास घेत डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. ओके. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. सावकाश खाली, पाय खाली. आणि आता आपण करूया एक पादतोलासन. दोन्ही हात खाली असू देत शरीराच्या जवळ. नजर समोर असेल एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता पाय फोल्ड करायचा आपल्याला. उजवा पाय फोल्ड करायचा आहे. 90 डिग्री आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल कर सोडून. हा, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. कॉन्सन्ट्रेशन त्याचबरोबर बॅलन्स साधणार आपण करतोय. एक पादतोलासन. आज आपल्याला बरीचशी बॅलन्सिंग आसनं बघायची आहे. आणि आता जे हात आपले सरळ आहेत ना खांद्यातनं, ते डोक्याच्या दिशेने नमस्कार स्थितीमध्ये घ्या. वरती. हा बरोबर. छान. आता ज्यांना कधी कधी वृक्षासन करताना त्रास होतो, तर त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. आज आपल्याला वृक्षासन सुद्धा बघायचंय. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करायची. खूप छान. बरोबर. आणि आता सावकाश हात पुन्हा खांद्यातनं सरळ येऊ दे. हात खांद्यातनं सरळ. आता उजवा पाय जो फोल्ड आहे तो मागे न्या. उजवा पाय जो फोल्ड आहे तो मागे न्या. हा, दोन्ही हात समोर येऊ देत. आता समोर येऊ देत. तळवे आपले हाताचे जमिनीला समांतर आणि थोडस बॅकवर्ड बेंड. थोडस बॅकवर्ड सॉरी फॉरवर्ड बेंड. पुढे झुकायचं, थोडस पुढे झुकायचं. हा, आता हे सुद्धा एक पादतोलासन आहे. छान. बरोबर. नजर आपली दोन्ही हातांच्या बोटांकडे ठेवा, म्हणजे कदाचित आपल्याला थोडं स्थिर राहता येईल. छान. सावकाश मध्यभागी, मध्यभागी. थोडा वेळ विश्रांती. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपला संपूर्ण शरीराचा जो भार आहे तो डाव्या पायावर आला होता. आणि आता आपण करूया हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा सुरुवातीला. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आपणच एक मनाने एक बिंदू समोर एक हे करायचा आणि त्याच्याकडे बघायचं. डावा पाय फोल्ड करायचा आहे. 90 डिग्री थोडासा वर येतो त्याची मांडी जी आहे डाव्या पायाची जमिनीपासून. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या.
पाठकाणा आपला सरळ आहे, मान मध्यभागी आहे, संपूर्ण शरीराचा भार उजव्या पायावर आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. छान. चेहरा अगदी शांत आहे. सावकाश दोन्ही हात आता पुन्हा खांद्यातनं सरळ येतील. डावा पाय मागे न्यायचा आहे आणि तो सरळ करायचा आहे. आज आपण नटराजासन पण बघणार आहोत, तर त्याची ही बेसिक तयारी. आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समान. बरोबर, छान. ज्यांचा बॅलन्स जातोय असं वाटतंय तरी समोर हातांना म्हणजे आधार घेतला तरी हरकत नाहीये. टेबल किंवा खुर्ची समोर ठेवायची आणि कृती करण्याचा प्रयत्न करायचा किंवा भिंत जे काही असेल ते. छान, बरोबर. सावकाश मध्यभागी. विश्रांती. विश्रांती. मान मागे सैल सोडायची. आणि करूया कटी चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजव्या दिशेला वळा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील, फक्त आपण कमरेतनं उजव्या दिशेला वळलेलो आहोत. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे असेल. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. 3 श्वास आपण इथे थांबलोय. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मध्यभागी या. नजर पुन्हा समोर असेल. तीच कृती विरुद्ध बाजूने करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोड, डाव्या दिशेला वळायचंय. गुडघ्यातनं पाय सरळ आहेत, फक्त कमरेतनं आपण ट्विस्ट घेतलाय. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. पुन्हा एकदा आपल्याला इथे 3 श्वास थांबायचाय. श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय, श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय, श्वास घ्यायचाय, श्वास सोडायचाय. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत मध्यभागी, दोन्ही हात खाली. विश्रांती. हाताला रंग लागते, पण ती लागणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपल्या हाताचे जे स्नायू आहेत ते थोडेसे मोकळे व्हायला मदत होते. आणि करूया तिर्यक ताडासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. तर दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. श्वास घेत घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्या. अगदी सावकाश कृती करा. श्वासाशी आधारित झटपट कृती केली तर त्याचा जो इफेक्ट आहे तो पटकन कळत नाही आपल्याला. दोन्ही दंड आपल्या कानाला लागलेत. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून क्लच करायची आहेत. हा, तळवे सिलिंगकडे जाऊ दे. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगकडे जाऊ दे. आता थोडस अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये, किंचितच अंतर, 3 ते 5 इंचापर्यंत. नजर पुन्हा एकदा समोर एका बिंदूकडे स्थिर असेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे झुकायचंय, उजवीकडे झुकायचंय. बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. थोडीशी डायनामिक कृती करणार आहोत श्वासाशी आधारित. अगदी सावकाश होऊ दे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. बरोबर. पुन्हा मध्यभागी यायचंय. दोन्ही पाय जुळवून घ्या, दोन्ही पाय जुळवून घ्या. आणि आता एक श्वास भरून घेताना हातातली जी बोटं आपण क्लच केली ती सोडून द्यायची. आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली, अगदी सावकाश. दोन्ही हात खाली. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. विश्रांती. पुन्हा एकदा विश्रांती. आणि आज आपण बघतोय नटराजासन. आधी एक मी करून दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करूया. कृती आधी बघून घ्या कशी केली जाते. नटराजासन पुन्हा एकदा बॅलन्सिंग आसन आहे. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं होतं. घरी लहान मुलं असतील
त्यांना तुम्ही हे करायला सांगू शकता. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता मी थोडीशी क्रॉस उभी राहिली. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा. उजव्या पायाचा अँकल पकडलाय. डावा हात सरळ असेल खांद्यातनं. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा. डावा हात खांद्यातनं सरळ आणि त्यानंतर आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं आणि जी उजवी मांडी जी आपण फोल्ड केलेला आहे उजवा पाय तो थोडासा स्प्रेड करायचा. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे ठेवायची. पुन्हा एकदा जसं आपण धनुरासन केलं होतं ना शयन स्थितीमध्ये, तर ही तशीच प्रकार आहे. अर्ध धनुरासन जे आपण केलं होतं तसाच हा सेम प्रकार आहे. त्या प्रकारे. आणि समजा आपला बॅलन्स जातो असं वाटतंय ना, तर आधार घ्यायचा भिंतीचा, कपाटाचा किंवा खुर्ची, टेबल जे काही असेल त्याला, या प्रकारे. आणि मग सावकाश पुढे. ठीक आहे, सुरुवात करूया. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर समोर एखाद्या गोष्टीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकाणा मान सरळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा आहे. बरोबर. डावा हात समोर खांद्यातनं समोर आणि आता थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे ठेवायची आहे. बरोबर. आणि उजवी मांडी थोडीशी मागून स्प्रेड करण्याचा, थोडस पसरवण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. ठीक आहे. समोर एका गोष्टीचा आधार घ्या. भिंतीचा आधार घेतला तरी हरकत नाहीये. आणि नजर समोर. आपण करतोय नटराजन. हे एक व्हेरिएशन आहे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटनी शोधून काढलेलं. बरोबर. सावकाश मध्यभागी येऊया. मध्यभागी या. आता समोर ना, आता भिंत असेल ना, तर आपला जो हात आपण पुढे घेणार आहोत ना, तो भिंतीला टेकवायचा आणि मग मागून कृती सेम करायची. ठीक आहे. ज्यांना बॅलन्स जातोय असं वाटतोय त्यांच्यासाठी. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. ही स्मृती आपण विरुद्ध बाजूने करूया. तर डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा आहे. बरोबर. आता इथे थोडा वेळ आपण स्थिर होऊया. समजा आपल्याला घाई होते असं वाटत असेल तिथे आपण 1 सेकंद थांबू. उजवा हात आता खांद्यातनं सरळ येऊ देत. सावकाश समोर समोर. हा हा. आणि मग आता कमरेतनं पुढे झुका. कमरेतनं थोडस पुढे झुका. बरोबर. आणि आता डाव्या पायाची मांडी थोडीशी पसरवायचा प्रयत्न करा. थोडीशी लांब नेण्याचा प्रयत्न. म्हणजे डाव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला 90 डिग्री वर असेल. काटकोन होतो आपला पूर्ण पायाचा. बरोबर. छान. बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स, उत्साह आपला वाढतो. थोडीशी मरगळ नाहीशी होते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपण थोडीशी कमी व्यायाम केले असेल तर त्यासाठी थोडीशी आपण प्रयत्न करतोय चालना देण्याचा आपल्या शरीराला. छान. सावकाश मध्यभागी येऊया. मध्यभागी उलट चाल. पाय खाली. विश्रांती. मान मागे सहीच सोडून विश्रांती. आणि आता करूया वृक्षासन. आपले दोन्ही पाय जे आहेत, गुडघे जे आहेत, थोडस त्याला स्ट्रेच आलेला आहे, ताण आलेला आहे. तर तो आपण थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न करूया. वृक्षासन सोपं आहे. फक्त पाय बघा, मी थोडीशी पुढे येते, मी तुम्हाला दाखवते. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचे जे पाऊल आहे ते बघा या प्रकारे डाव्या पायाची मांडीला लावायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. सोपी कृती आहे त्यामुळे आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावा. पुन्हा एकदा ज्यांना बॅलन्स जातो असं वाटतंय त्यांनी भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाहीये. ओके. आणि आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. हा बरोबर. छान. आणि आता हळूहळू जोडलेले हात आपले हनुवटी, नाक आणि कपाळ असा स्पर्श करत
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर, छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे. पुन्हा एकदा आपल्या पाठकण्याला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळतोय. छातीचं आपलं उभ्या कक्षेमध्ये एक्सपान्शन होतंय. त्यामुळे जे साईडचे वायुकोश आहेत आपले ते मोकळे होतात. श्वसन मार्ग सुधारतो. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना नक्की हे आवर्जून करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त वृक्षासन. मरगळ नाहीशी होते, उत्साह वाढतो, इम्युनिटी वाढते. असं हे वृक्षासन. याचे अनेक फायदे आहेत, पारंपरिक आहे, ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. छान. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. खूप सुंदर. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. उजवा पाय सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती. आपला पुन्हा एकदा संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर आला होता. तर डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय, फिक्स करून घ्यायचंय. इथे 1 सेकंद थांबूया आपण. बरोबर. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत डोक्याच्या दिशेने वर. पुन्हा एकदा नजर आपली समोर एका बिंदूकडे स्थिर असेल आणि इथे आपण 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करणार आहोत. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून. श्वास घेताना आणि सोडताना होणारे पाठकण्याच्या इथे हालचाल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हात अजून सिलिंगच्या दिशेने वर ताणले जात आहेत. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊ. छान. उलटचाल करूया. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हात आपले कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, पाय सरळ, विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे. विश्रांती. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि मग एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये राहायचं. सावकाश बैठक स्थिती आणि मग एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये. शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. आणि आपण करूया आता सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आज आपल्याला दोन्ही पायांनी एकत्रित सायकलिंग करायची आहे. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. 90 डिग्री वर. हा, गुडघ्यातनं सरळ. आणि आता एकत्रित सायकलिंग. 1, दोन्ही पाय जुळून सायकलिंग. बरोबर. 2, नाही जुळवा. आणि हा बरोबर. दोन्ही पाय जुळवून मग करा. 3, हा बरोबर. 4, हा बरोबर. 5, 6, 7, 8. हा, आता रिवर्स सायकलिंग. रिवर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा पाय 90 डिग्री वर असतील आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप खाली येऊ दे. अगदी सावकाश. धाडकन खाली नाही आपटायची, अगदी सावकाश येऊ दे. बघा पोटावरती जो स्ट्रेच येतो, ताण येतो, त्याकडे लक्ष. वेट लॉस साठी अतिशय उपयुक्त. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती थोडा वेळ. आज आपल्या पायाचे स्नायू आपण खूप सारे ताणले आहेत, त्यांना बराचशी चालना दिली आहे. तर आपण थोडीशी ते आता रिलीज करूया. उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. हा, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि आपलं डोकं उजव्या हातावर असेल, उजव्या हाताच्या दंडा. दोन्ही पाय सरळ. उजव्या पायावर डावा पाय. डावा पाय आपल्या, डावा हात आपल्या डाव्या मांडीवर असेल. आता इथे थोडा वेळ थांबायचं. संपूर्ण आपलं शरीर आहे ते एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आणि आता आपल्याला उजव्या हाताचा स्टँड करायचा
आणि डोकं आपलं उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवायचं. डोकं आपलं उजव्या हाताच्या तळव्यावर. भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती विश्रांती घेतात तशी ही आपली स्थिती आहे. म्हणून ह्याला अनंतासन म्हटलं जातं. आपण जी पुढे काही ज्या कृती करणार आहोत त्याला अनंतासन कृती असं म्हटलं जातं. आता डावा हात आपला समोर ठेवायचा आहे, छातीच्या समोर आधारासाठी. हा बरोबर. आणि आता डावा पाय श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आधारासाठी डावा हात पुढे असू देत म्हणजे बॅलन्स व्यवस्थित राहील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. छान. आता पुन्हा एकदा डावा पाय श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. बरोबर. लास्ट राऊंड. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. पुन्हा डावा पाय उजव्या पायावर येईल. आता डावा पाय जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे. फोल्ड करताना तो छातीपाशी येईल. हा बरोबर. आणि मग सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. अगदी सावकाश करून जरा. खाली एक पायावर पाय टेकवा म्हणजे बॅलन्स राहील व्यवस्थित. श्वास घेत फोल्ड, हा श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. छान. श्वास घेत फोल्ड, हा श्वास सोडत सरळ. बरोबर. आता पुन्हा इथे थांबायचं आहे. डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा. जर अंगठा पकडता येत नसेल तर पोटऱ्याच्या इथे किंवा गुडघ्यांच्या खाली आधार द्या. पोटऱ्याच्या इथे किंवा गुडघ्याच्या खाली आपल्या हाताचा आधार द्या. पाय मात्र आपला गुडघ्यातनं सरळ असेल 90 डिग्री आणि उजवा पाय जमिनीवर स्थिर असेल. पुन्हा एकदा इथे स्थिर राहण्याचा प्रयत्न. खांदे कोपर शिथिल. छान. बरोबर. सावकाश हाताची पकड सोडायची आहे. उजवा डावा पाय डावा हात हळूहळू खाली आणि पाठीवर पडून पुन्हा आधी उजवा हात सरळ करा, त्याच्यावर आपलं डोकं ठेवा. उजव्या दंडावर आपलं डोकं येऊ दे आणि मग पाठीवर पडून थोडा वेळ विश्रांती. तीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या दंडावर आपलं डोकं असेल. दोन्ही पाय एकमेकांवर आहेत. बरोबर. आणि हात आपला उजवा हात उजव्या मांडीवर आहे. आणि आता डावा हात फोल्ड करायचा आहे, स्टँड करायचा आहे, त्याच्यावर आपलं डोकं. उजवा हात समोर छातीपाशी असेल बॅलन्स साधण्यासाठी. आणि आता श्वास घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा थांबायचंय खाली येऊन. आणि आता उजवा पाय श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 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 बरोबर. सावकाश मध्यभागी येऊन थांबायचंय. दोन्ही पाय एकमेकांवरती आहे. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे, आपल्या छातीपाशी आणायचा आहे. फोल्ड करत हा बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता उजवा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आहे आणि आपल्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा किंवा आपल्या हाताचा आधार मांडीच्या खाली, पोटरीच्या खाली किंवा गुडघ्याच्या खाली. ओके. पाय मात्र आपला गुडघ्यातून सरळ असेल. डावा पाय जमिनीवर स्थिर आहे. थोडासा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न आपापल्या क्षमतेने. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपली जेवढी क्षमता आहे ती क्षमता न ओलांडता कृती करण्याचा प्रयत्न करा. सहज कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश हाताची पकड सोडून द्यायची. उजवा पाय आणि हात हळूहळू नियंत्रित जमिनीवर. हा बरोबर. एकमेकांवर. डावा हात सरळ करायचा आहे, त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं डोकं डाव्या दंडावर आणि मग पाठीवर पडून विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आणि एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, एका गालावर पडून विश्रांती. आता दोन्ही हात जे आहेत हे हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात आणि त्याच्यावर आपलं डोकं, त्याच्यावर आपलं कपाळ. दोन्ही पाय मागून एकमेकांपासून लांब आहेत, थोडेसे अंतर आहे दोन्ही पायांमध्ये. हाताची घडी केली आणि त्याच्यावर आता आपण आपलं कपाळ ठेवू. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सरसवू. आणि आता आपण करूया मत्स्य क्रीडासन. सोपी कृती आहे. हाताची घडी प्रत्येकाने केली आहे, त्याच्यावर आपलं कपाळ ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता दोन्ही पाय जोडून घ्या मागून, एकमेकांच्या जवळ आणा दोन्ही पाय. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, थोडासा लांब न्या. उजवा पाय थोडासा लांब न्या आणि तो फोल्ड करा. फोल्ड करा. तसं आपण उपडी मांडी घालतो. खालीच खालीच राहू दे, पाय खाली जमिनीवर राहू दे. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा मी कसं केलंय. हे बघा, उजवा पाय असा फोल्ड करायचा, थोडासा लांब न्यायचा, कपाळ आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचं. आणि आता जे आपलं उजवा हाताचं कोप आहे तिथे थोडासा म्हणजे आपल्या छातीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा, उजवा गुडघा. हा, बरोबर. कपाळ जमिनीवर. अतिशय उपयुक्त आहे स्त्रियांसाठी हे जे आता आपण ही कृती केली आहे ती. आपले जे काही गॅयनेकचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात. ते थोडा वेळ थांबायचं आहे. लहान मुलं बघा कधी कधी झोपतात अशा प्रकारे एक पाय असा फोल्ड करून. ते पूर्णपणे थोडा वेळ थांबायचं आहे. पाठ करा, रिलॅक्स. खूप बरं वाटतं या स्थितीमध्ये सुद्धा. सावकाश हळूहळू उजवा पाय सरळ करायचा आणि तो मध्यभागी येईल. अगदी सावकाश. दोन्ही पाय जोडलेले पुन्हा एकदा. आणि मग हीच कृती डाव्या बाजूने करूया. हाताची घडी आहेच, त्याच्यावर आपलं कपाळ आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता डावा पाय फोल्ड करायचा, थोडासा लांब न्यायचा तो उजव्या पायापासून आणि तो फोल्ड करायचा. आणि गुडघा जो आहे तो आपल्या छातीच्या रेषेमध्ये येईल एवढा आपल्याला तो पाय फोल्ड करायचा. तास लांब असतो. आता हे झालं मत्स्य क्रीडासन. संपूर्ण शरीर रिलॅक्स. उजवा पाय आपला सरळ आहे जमिनीवर, डावा पाय आपण फोल्ड केलाय. इथे आपल्याला 2 श्वास आपण थांबूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडून द्या. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. रिलॅक्स. उलटचाल करूया. हळूहळू डावा पाय पुन्हा मध्यभागी येईल, अगदी सावकाश. थोडेसे पायाचे जे आपले स्नायू ताणले गेले होते त्याचा थोडीशी आपल्याला त्याला आराम मिळालेला आहे. दोन्ही पाय आता जुळलेले आहेत. हाताची घडी सोडून द्यायची आहे, कपाळ जमिनीवर ठेवायचंय आणि हात शरीराच्या जवळ येतील. आता दोन्ही हात आपल्या मांड्यांच्या खाली असतील. उजवा हात उजव्या मांडीच्या खाली, डावा हात डाव्या मांडीच्या खाली. आपण करणार आहोत शलभासन. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता हनुवटी जमिनीवर ठेवा. आपल्याला कृती माहिती आहे, आपण आधी शिकलोय हे आसन. हनुवटी जमिनीवर. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे. सुरुवात करा. दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर, गुडघ्यातनं मात्र सरळ. बरोबर, हनुवटी जमिनीवरच असेल. हनुवटी नकळत वर उचलली जाते तर ती जमिनीवरच असणार आहे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. आता इथे पुन्हा एकदा आपल्याला 2 श्वास थांबायचे. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. उलटचाल करूया. सायटिका प्रतिबंध असं हे
शलभासन उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार मांड्यांच्या खाली येतो, सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. हळूहळू एका कुशीला वळायचंय. सावकाश आणि हळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये सावकाश. दोन्ही पाय समोर. थोड्या वेळ विश्रांती. आणि एक एक पाय फोल्ड करून आपण करून घेऊया वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आणि एक एक पाय फोल्ड करायचं आणि वज्रासनामध्ये यायचं. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पहा. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आहे. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. खांदे कोपरं शिथिल आहे. वज्रासनात पाठकणा हा नैसर्गिकच सरळ असतो. जेवढानंतर केलं जाणार एकमेव आसन वज्रासन. दोन्ही हात मांड्यांवर, दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहे. मेडिटेटिव्ह ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आणि आता एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. दोन्ही हात पाहिजे हवं असेल तर तुम्ही गुडघ्यांच्या इथे ठेवू शकता किंवा मांड्यांवर असले तरीही चालतील. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे येईल. मान थोडीशी पुढे झुकली जाईल. आणि आता सावकाश मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे जाईल. श्वास सोडत मान डावीकडे मध्यभागी येईल. अजून एक राऊंड. श्वास घेत घेत मान उजवीकडे पाठीमागे. श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. हनुवटी आपली गळ्यात आहे. थोडस मान आपली पुढे झुकली आहे. आणि आता श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. श्वास घेत डावीकडे पाठीमागे. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे जाईल. श्वास सोडत उजवीकडे मध्यभागी येईल. मध्यभागी आल्यावर थांबायचे. एक श्वास भरून द्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी सरळ. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. आणि आता करूया आपण वज्रासन असतं पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर. हाताची कोपरं जमिनीला समांतर. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. छान. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. एक श्वास भरून घ्यायचा आहे. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. संपूर्ण श्वास सोडून द्या. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. संपूर्ण श्वास सोडून घेऊया. छान. आणि आता आपण करूया नमन मुद्रा. ठीक आहे. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आहे. जोडलेले हात जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचंय. कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव नतमस्तक. खूप छान. बरोबर. एक शरणागत भाव आहे आपल्या मनामध्ये. आणि आता हळूहळू उलटचाल करूया.
सुरुवातीला कपाळ वर येऊ देत आणि मग जोडलेले हात हळूहळू उलट चाल, अगदी सावकाश. छान. कंट्रोल मुवमेंट. बरोबर. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास पुन्हा एकदा भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात छातीपाशी येतील, दोन्ही हात मांड्यांवर, डोळे अलगद मिटलेले. इथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आता करूया मार्जरासन. गुडघ्यावर उभं राहायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर. आपण हाताच्या आधाराने ते अंतर घेतो. आपल्या हाताच्या आधाराने अंतर घ्यायचंय. एका हाताचं कोपर जो आहे, उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावा आणि त्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. हा, बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपर जी आहेत ती दोन्ही गुडघ्यांना लावून, दोन्ही हातांची कोपर दोन्ही गुडघ्यांना. आणि आता गुडघ्यातनं आणि हातातनं खांद्यातनं सरळ व्हायचंय. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. आपलं संपूर्ण शरीर हे आता एका सरळ रेषेमध्ये आलंय. हे तुम्हाला बघा, थोडीशी मान खाली करते तर तुम्हाला दिसेल. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. सुरुवातीला खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू मान आपली सिलिंगच्या दिशेने जाईल. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, पोटाचे स्नायू रिलॅक्स. ज्यांना डबल चिनचा त्रास आहे, त्याचबरोबर ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त मार्जरासन. थायरॉइड प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं हे आसन आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. गळ्याच्या इथे आलेला ताण, पोटाच्या इथे असलेला ताण त्याकडे लक्ष. पाठकणा, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठकणाला अंतर्वक्र आकार येतोय, तिकडे प्रेशर आहे. आणि आता इथे पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून द्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि आता मार्जरासन भाग 2 करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू हनुवटी आपली गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन होईल. जिथे मार्जरासन भाग 1 मध्ये ताण होता, तिकडे आता दाब आहे. बघा, कंठस्थ ग्रंथीवर, पोटावर दाब आलेला आहे. पाठकणाला कमानीसारखा आकार मिळालेला आहे आणि तिथे ताण आलेला आहे. त्याकडे लक्ष. एकाच वेळेला आपल्याला पोटाच्या इथे, मानेच्या इथे ताण आणि दाब जाणवतो, म्हणून हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आसन मानलं जातं. आणि आता इथे आपण करूया 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणा अजून सिलिंगच्या दिशेने चांगला जाईल. संथ गतीने श्वास सोडून घ्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडून घ्या. चाल करूया. हळूहळू मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही पाय जुळून द्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे बंद, दोन्ही हात मांड्यांवर. आपण जे मार्जरासन केलं त्या संपूर्ण मार्जरासनाचा आपल्या संपूर्ण शरीरावरती जो काही परिणाम झालेला आहे त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा. एकेका पायाने वज्रासन जे घातले ते सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय ठेवून पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साध्य प्राणायामासाठी स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस पुढे झुकायचं. शेटचा भाग मागे ढकलायचा. पाठकणा सरळ. छान. डोळे अलगद मिटलेले.
एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, पाठकाणा मान सरळ आहे, खांदे कोपरा शिथिल, नकळत हाताचे स्नायू आपण एकदम ताठ ठेवतो, तर ते अगदी रिलॅक्स ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असू देत. आणि करूया कपालभाती. 10 आवर्तन कपालभातीची. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी डोळे अलगद मिटलेले आहेतच. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. 10 स्ट्रोक द्यायचे. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्रांती. तिथल्या तिथेच श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्येदं वशी सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. या तीनही लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. आणि हे प्राण जसं माता माता आपल्या पुत्राचं रक्षण करते, तसं तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती, बुद्धी आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. प्राणशक्तीला आपल्या मनोमन वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे अलगद मिटलेले, उजवी नाकपुडी बंद. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. आणि आता शेवटचं आवर्तन तिसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर येईल. ज्ञानमुद्रेमध्ये आपण आपलं बॅलन्सिंग असा अनुलोम विलोम प्राणायाम केलेला आहे, नाडी शोधन प्राणायाम. आणि आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. सोप्पा आहे, फक्त एवढंच की थंडीच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. त्यामुळे मी थोडासा लेट घेतलाय हा प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याची आवर्तन आपल्याला खूप फायदा देऊन जातात. तर हा प्राणायाम करताना एकच काळजी घ्यायची आपल्याला की जिथे कुठे प्रदूषण असेल, खूप सारं धूळ असेल, तिथे हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आणि ज्यांना लो बीपीचा त्रास आहे, लो बीपी, हाय बीपी नाही, लो बीपीचा त्रास आहे, त्यांनी शीतली प्राणायाम करणं टाळायचं आहे. कारण की या प्राणायामामध्ये आपल्या शरीरामध्ये जे तापमान आहे ते थोडंसं कमी होतं. तर लो बीपी वाल्यांचं तापमान ऑलरेडी कमी असतं शरीराचं, त्यामुळे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी बघून घ्या हा कसा केला जातो. पाठकाणा आपला सरळ असतो. आपल्याला जिभेची पन्हळ करायची, म्हणजे जीभ थोडीशी बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. आणि इथे आपल्याला तोंडाने बघायला.
जीभ बाहेर आणायची आणि ती फोल्ड करायची, जसं पन्हाळ असते ना पत्र्याची, त्याच्यातून पागोळी गळत असते त्याप्रमाणे आपल्याला ही स्थिती घ्यायची. आता इथे आपल्याला तोंडानेच हवा आतमध्ये भरायची आहे, म्हणजे पूरक करायचं आहे आणि नाकाने रेचक करायचंय. एक आवर्तन मी दाखवते बघा. जिभेची पन्हाळ, तोंडानेच खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने रेचक. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. आता जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिची पन्हाळ करायची, फोल्ड करायची आहे बरोबर. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या अगदी कंठापर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. आणि आता डोळे अलगद मिटलेले. अजून 2 आवर्तन करूया. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपण हा प्राणायाम फार कमी करणार आहोत. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. लास्ट राऊंड. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, जीभ आतमध्ये, नाकाने संथ रेचक. रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. आपले डोळे जे आहेत हे आपल्या 4 बोटांनी बंद करायचे आहेत आणि आपला अंगठा जो आहे तो आपल्या कानाच्या आतमध्ये असेल, अगदी सहज ठेवलेला, किंवा कानाच्या इथे एक छोटीशी आपली पाळी असते ना, त्याच्याने अंगठ्यात तिथे अंगठा ठेवून आपला कान बंद केला तरीही चालेल. त्या पाळी तिथे जिथे आहे छोटीशी तिथे आपले अंगठे ठेवायचे आणि तो बंद करून घ्यायचा. आणि डोळे बंद, दोन्ही आपले 4 बोट डोळ्यांवर आहेत. आपण करतोय भ्रामरी प्राणायाम. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. शेवटचं वर्तन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती घेतली पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून द्यायची आहे. साधी मांडी आणि एका कुशीला वळून शवासनासाठी स्थिती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर. शवासनाची आदर्श स्थिती आपण सगळ्यांनी घेतली आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहे, पायाची बोट बाहेरच्या दिशेला आहे, हात शरीरापासून लांब आहे, हातांची बोट अर्धवट मिटलेली आहे, तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. मान शक्यतो मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, पण जर त्रास होत असेल तर उजवीकडे किंवा डावीकडे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे आणि ते विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे आपण झोपून दिलेला आहे, सोडून दिलेला आहे.
खूप छान आणि आरामदायी स्थिती, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपण करणार आहोत शवासन. आज आपण जी साधना केली त्या साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. कमरेचा भाग नकळत वर उचलला जातो, तर तो जाणीवपूर्वक जमिनीवरच. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांच्या बोटांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनानेच शिथिल केलेले आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे, सीटच्या भागाकडे. माझ्या कमरेचा भाग आणि माझ्या सीटचा भाग, तिथले सगळे स्नायू सांधे शिथिल झालेले आहेत. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझा संपूर्ण डावा पाय, उजवा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे, उर भागाकडे आणि पाठकण्याकडे. माझ्या पाठकण्यांमधले असलेले 33 मणके, ती माळ जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तेही शिथिल झालेले आहे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल सरसलेली जीभ, माझा जबडा, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल झालेले आहे. जाणीव श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता, व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी सकारात्मक आणि प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. खूप छान आणि प्रसन्न अशी मनाची स्थिती आहे. आपण जी साधना केली आहे त्याचा आनंद, त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. स्वतःच्या शरीराला आणि मनाला आपण एक संकल्प देऊया. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित राहण्यासाठी, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. समत्वम योग उच्यते या श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती ही नेहमी समतोलनात्मक असणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये
ती डगमगणार नाहीये. आणि याकरिता उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण. आजच्या दिवसाची सुरुवात यांच्या आशीर्वादाने आपण करणार आहोत. शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मानचा अवकाश उजवीकडे डावीकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा खेच आळस. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलीही घाई नको. डोळे अर्धत मिटलेले. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमनमुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जाऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत भाव, नतमस्तक. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिला आहे. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रण, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे खाली. तिथून सुरुवात तिथे शेव. एक सूचना म्हणजे उद्या आपला वर्ग होणार नाहीये. आपण डायरेक्ट सोमवारी भेटणार आहोत सकाळी 6 वाजता. उद्या आपल्याला सुट्टी आहे. ठीक आहे, भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ठीक आहे, हॅलो, हॅव अ गुड डे अँड हॅपी वीकेंड. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.